असते, कदाचित त्या लोकांनी हे षडयंत्र केलं असेल. तर हीच मनात शंका आहे सगळ्या सर्वसामान्य लोकांमध्ये. आज मोठमोठ्या लोकांचं सोडून पाहिजे, गरीब माणूस आज हेच सांगतोय. ज्या ठिकाणी प्लेन पडलं त्या ठिकाणची लोक सांगतात की बाबा हे स्वच्छ निरभ्र आकाश दिसतंय, आणि पायलट सांगतोय, निरोप देतोय की बाबा आम्हाला दिसत नाही रनवे. हे कसं शक्य आहे? आज प्रत्येक व्यक्तीने तिथं जाऊन शहानिशा केली, तो टायमिंग बघितलाय, आणि 8:45च्या टायमाला आज आकाशात पाहिलं तर निरभ्र आकाश 100 किलोमीटर वरून जर बघितलं तर तुमची धावपट्टी दिसती, सगळं स्वच्छ दिसतंय. अशा ठिकाणी अशा चुका होणे अशक्यच आहे, अशक्यच. म्हणजे काळबेर आहे म्हणायचे. 100% प्रत्येक लोकांच्या जर प्रतिक्रिया घेतल्या ना, तर त्या आज माझ्यासारख्या सर्वसामान्य जनतेच्या प्रतिक्रिया ह्याच असतील. हे 100% मी लिहून देतो कागदावर, स्टॅम्प पेपरवर. घातपात झाला, 100% घातपातच झालेला आहे. आणि त्यामुळं खूपच जनतेला म्हणजे असं वाटतं की हे दादावर काळाचा घाला, किंवा दादा फसले. दादांचं जे व्यक्तिमत्व होतं, खुलासपणे, दिलखुलासपणे विश्वास टाकणे, एखाद्याला बेधडक बोलणे, आणि त्यांच्यावर काळाने घाला घातला. म्हणजे थोडक्यात ते प्लॅन मध्ये फसले, त्यांच्या लक्षात आलं नाही.